नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत जुन्या ब्लाऊजवरून ब्लाऊजची कटिंग कशी करायची। आपल्याला मापाला ब्लाऊज आलेला असतो जुना, तर त्याच्यावरून ब्लाऊजची कटिंग कशी करायची हे मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे। तर सुरुवातीला मी खाली बॉटमला एक रेघ ओढून घेतली। त्यानंतर आपल्याला जुन्या ब्लाऊजवरून उंची घ्यायचे। तर जो तयार ब्लाऊज आहे ते बरोबर रेघेपासून वरती उंचीवर खून करून घेतली आणि त्यानंतर 1 इंच वर आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे आणि तिथून खाली 5.5 वर एक खून करून घ्यायचे। नंतर आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे। तर या पद्धतीने पाठीची पट्टी कितीवर आलेली आहे तिथे गळा उंची येत असते, तर ती खून करून घेतली आणि 5.5 च्या ठिकाणी एक रेघ मारून घ्यायची आणि शोल्डरच्या ठिकाणी एक रेघ मारायचे। नंतर हा गळा कितीचा आला बघून घ्यायचा आहे आणि गळ्यानुसार आपल्याला मार्जिन लूजिंग किती द्यायचं हे ठरवायचं असतं। तर गळा मोजून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला या पद्धतीने कंबर मोजून घ्यायचे आणि कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा खुणा करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे शोल्डरचं माप। तर शोल्डरचं माप व्यवस्थित ब्लाऊज हंतरून चुन्या वगैरे सगळा व्यवस्थित काढून आपल्याला या शिलाईपासून ते दुसऱ्या शिलाईपर्यंत बाही जोडलेला शोल्डरचं माप घ्यायचं आहे आणि इथे काखेमध्ये आपल्याला चेस्टचं माप घ्यायचं आहे। तर शोल्डर जी पण तुमची आली असेल त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करून खून करून घ्यायचे। माझी 5.5 आलेली आहे, तर या रेघेवर पण 5.5 वर एक खून करून घेतली। नंतर इथं चेस्टचा चौथा भाग आणि 1/2 इंच लूजिंग दिलेला आहे, कारण गळा 9 इंचाचा आहे म्हणून मी 1/2 इंच लूजिंग दिले। त्यानंतर शिलाई मार्जिन देऊन आपल्याला या रेघा ओढून घ्यायचे। नंतर आपल्याला मुंड्यासाठी सरळ रेघ ओढून घ्यायचे आणि कोपऱ्यातून 1 इंचावर तिरकस जाऊन मुंड्याचा आकार द्यायचा आहे। त्या अगोदर आपल्याला जुन्या ब्लाऊजवर मुंडा मोजून घ्यायचा आहे। तर मुंडा या पद्धतीने मोजून घ्यायचा। जुन्या ब्लाऊजवर किती आलाय बघायचा आणि तेवढा जो आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे कटिंगवर तो भरतोय का बघायचा। कमी असेल तर वाढवून घ्यायचा, जास्त असेल तर कमी करून घ्यायचा। अशा पद्धतीने मोजूनच मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि तुमचा इथे कितीही असू शकतो जो जुन्या ब्लाऊजवर मापून आलेला आहे त्याच पद्धतीने थोडासा लूज आला पाहिजे। जर 7.5 भरला असेल तर 7.25 कटिंगमध्ये आला पाहिजे। अशा पद्धतीने हा मुंडा आकार देऊन घ्यायचा आहे आणि नंतर कटिंग करून घ्यायची पाठीमागच्या भागाची। आणि इथे बघा शिलाई मार्जिनच्या इथे तिरकस खाली मुंडा घालवलेला आहे, कारण असं केल्याने ब्लाऊज काचत नाही। नंतर आपल्याला गळ्याला खाली रुंदी द्यायची 3 इंचाची आणि वरती शोल्डरच्या इथे 3 इंचाची शोल्डर पट्टी ठेवून बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळा जो हवा तो आपल्याला तिथे आखून घ्यायचं आहे। नंतर हे कटिंग आपल्याला कटिंग करून बाजूला घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला 2 टिप्स देणार आहे। गळा पडू नये किंवा काकेच्या खाली फिटिंगमध्ये चुन्या येऊ नयेत ब्लाऊजला, म्हणून काय करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा। त्या अगोदर आपल्याला टक्ससाठी खुणा करून घ्यायचे आहेत। तर असा या पद्धतीने मध्य काढून घ्यायचा आहे आणि टक्सची उंची द्यायची 4 इंच आणि जो आपण 1 इंच मार्जिन ठेवलेला आहे टक्ससाठी ते देऊन घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला या टक्सपर्यंत फिटिंगच्या साईडनी 1/2 इंचावर खून करून तिरकस रेघ ओढून घ्यायचे आणि इथे शोल्डरच्या इथे गळ्याच्या साईडला अर्धा इंच स्लोप द्यायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे, कारण डीप गळा असल्यावर गळा पडण्याची शक्यता असते आणि हा 1/2 इंचाचा तुकडा सुद्धा कट करून टाकायचा आहे। तो कट केल्यानंतर अगदी सरळ रेषेत टीप येणार आहे, ब्लाऊज येणार आहे आपला टक्स मारल्यानंतर। तर 1/2 इंचाचा क्रॉस कपडा काढून टाकल्यामुळे आपल्याला चुन्या येणार नाही आहेत फिटिंगमध्ये आणि जसा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे तो तसाच आपल्याला पुढच्या भागासाठी छापून घ्यायचा आहे चारी बाजूंनी।
जसं की मी आता व्हिडिओमध्ये छापून घेते। चारी कडा आखून घ्यायचे आहेत। इथे मात्र खाली बॉटमला सरळच रेघ ओढून घ्यायचे, जे आपण तिरकस कट केलं तसं कट करायचं नाहीये, सरळ रेघ ओढून घ्यायचे आणि चारी बाजूंनी असा आखून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला तो पार्ट काढून टाकायचा आहे आणि मग आपल्याला मुंड्याची लाईन सरळ करून घ्यायचे आणि इथे सुद्धा मुंडा उंची 5.5 आहे, तर बरोबर 5.5 वर खून करून सरळ रेघ देऊन घ्यायचे मुंड्यासाठी। त्यानंतर पुढचा मुंडा टाकण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये यायचं असतं, तर ते अर्धा इंच आतमध्ये येऊन आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा टाकायचा आहे। बघा मी ती सरळ रेघ करून आतमध्ये अर्धा इंच येऊन तिरकस मुंडा आपला पुढच्या भागाचा घालवायचा असतो, म्हणजे पुढच्या भागाने सुद्धा मुंडाला घोळ येत नाही, व्यवस्थित आणि छान प्लेन ब्लाउज बसतो अंगामध्ये। याच पद्धतीने पुढच्या अशा पद्धतीने परफेक्ट मुंडा पुढच्या भागाचा निघाला तरच ब्लाउज व्यवस्थित बसणार आहे। त्यानंतर आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा सुद्धा मोजून बघायचा आहे किती भरतोय तो, आणि जास्त भरल्यावर काय करायचं हे मी पुढे दाखवते। तर इथे अगोदर आपल्याला गळ्याची उंची बघून घ्यायची, ब्लाउज व्यवस्थित अंतरायचा आणि वरती टोकापर्यंत गळ्याची उंची किंवा अशी पट्टी वगैरे ठेवून मग गळ्याची उंची परफेक्ट निघते पुढच्या भागाची। शोल्डरच्या इथे प्लेन पट्टी ठेवून घ्यायची आणि मग गळ्याची उंची जी असेल ती टाकून घ्यायची। पुढच्या भागाला मात्र गळ्याची रुंदी द्यायची 2.5 इंचावर आणि बॉक्स तयार करून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे या बॉक्समध्ये। आणि आता कटोरीसाठी आपल्याला करायचं आहे, तर अगोदर पूर्ण उंचीपासून वरती 2.5 इंचावर दोन्ही साईडला खून करून सरळ एक रेघ ओढून घ्यायची। इथे येणार आहे आपली क्रॉस पट्टी, तर काच बटन पट्टीच्या बाजूने 1 इंच वर जाऊन क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे। नंतर इथे आपल्याला छातीचा 6वा भाग अशी खून करून कटोरीची मार्किंग करून घ्यायचे आणि पुढच्या मुंड्यातून आपल्याला 2 इंच किंवा 2.25 इंच अशी एक खून करून गळ्याचा गोलाकार जिथे आलेला आहे तिथे एक खून करून आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला साइड पार्ट निघालेला आहे। आता हा जो कटोरीचा भाग आहे तो आपल्याला दुसरीकडे छापून घ्यायचा आहे। तर कटोरी कशी वाढवायची ते मी पुढे दाखवणार आहे। इथे आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे अगोदर। मुंडा जर जास्त भरत असेल तर अर्धा इंच स्लोप द्यायचा मुंड्याच्या साईडनी। मगाशी आपण गळ्याच्या साईडनी पाठीमागच्या भागाला स्लोप दिलेला होता, आता इथे मुंड्याच्या साईडनी स्लोप देऊन आकार मोजून घ्यायचा आहे मुंड्याचा आणि परफेक्ट मुंड्याला आकार द्यायचा आहे, म्हणजे एकदम छान मुंड्यामध्ये ब्लाउज बसतो। अजिबात पाठीमागे सुद्धा किंवा पुढे झोळ येत नाही। हा आपला साईडचा पार्ट आता तयार झालेला आहे, तो कट करून घेऊयात। आणि दुसरं म्हणजे पाठीमागे 1.25 इंच जे आपण कट केलं होतं फिटिंगच्या साईडला तिरकस, ते मॅच होण्यासाठी हा साईडचा पार्ट सरळ न कट करता अर्धा इंच वरती तिरकस जाऊन कट करायचा असतो, म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईडची उंची सेम होते, वर खाली होत नाही। तर आपण हे अगोदर कटिंग करून घेऊया। फक्त पार्ट कट करून घ्यायचा आहे कटोरी जोडण्याचा। इथे आपल्याला ही क्रॉस पट्टी पण उपयोगात येणार नाही आणि कटोरीचा आकार सुद्धा नाही। तर कटोरी कशी काढायची हे आता मी पुढे दाखवते। हा पार्ट असा तिरकस ठेवून घ्यायचा आहे क्रॉस मध्ये आणि आकार आखून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने पार्ट ठेवून कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे आणि उंची ठरवून घ्यायची आहे। त्यानंतर आता बघा
कसा आकार कटोरी इन्क्रीज कशी करायची ते बघा. आपण इथे पॉइंट काढून घ्यायचा आहे उंचीचा, म्हणजेच की कटोरीचं टोक नेमकं कुठं आलं पाहिजे यासाठी आपला पॉइंट असतो. ब्लाऊजवर पण बघून घ्या किंवा अंगावर माप घेतलं असेल तर ते बघून घ्या. तिथून खाली उंची म्हणजे टक्सची उंची किती ठरवायची, तर जो पॉइंट आलेला आहे वरून उंचीचा पॉइंट काढून घेतो आपण आणि काज बटन पट्टी काढून आपण 10वा भाग टाकत असतो, तर त्यामधून 1 इंच वजा करायचे. जी उंची आलेली आहे ती टक्सला उंची द्यायची. इथे मी गळ्याची उंची टाकून घेतलेली आहे आणि त्या गळ्याच्या उंचीच्या बॉक्समध्ये आपल्याला जो हवा गळा टाकायचा आहे. इथे मात्र काटकोनामध्येच रेघ ओढून घ्यायचे. जी गळ्याची उंची कटोरीची उंची असणार आहे. आपल्या कटिंगमध्ये बघून घ्यायचं आहे उंची किती आलेली आहे कटोरीला, तर इथे 4 इंच आली तर 4 वर खूण करून घेणार आहे मी. त्यानंतर आपल्याला या साईडला कटोरी वाढवून घ्यायचे 1.5 इंच आणि या बाजूला सुद्धा 1.5 इंच वाढवून घ्यायचे. तर मला इकडे थोडंसं कापड कमी पडल्यामुळे मी इकडे 1 इंच वाढवलेली आहे आणि त्या साईडला मी 2 इंच कटोरी वाढवली. तर त्या तिरकस रेघेवर सुद्धा कटोरीची उंची 4 इंच आलेली होती, तिथे मी खूण करून घेतलेली आहे. या पद्धतीने कटोरी वाढवून झालेली आहे. नंतर आपल्याला बरोबर मध्य काढून घ्यायचा आहे टेपने, असा परफेक्ट मध्य काढून घ्यायचा आणि पॉइंट ठरवायचा आहे कटोरीचा अशा पद्धतीने. आता तिथून खाली सरळ रेघ ओढून घ्यायचे आणि मी कटोरीच्या टक्सची उंची कशी घ्यायची हे तुम्हाला सांगितलेलं आहे. साधारण छातीचा 13वा भाग जो येईल तो कटोरीच्या टक्सची उंची असते आणि तिथून खाली आपल्याला शिलाई मार्जिन पण द्यायचं असतं. तर ते पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ते कसं करायचं ते. इथे अगोदर गळ्याचा आकार देऊन घेऊया कटोरीला आणि मग वरती शिलाई मार्जिन टाकून आपल्याला कटोरीचा आकार वाढवून घ्यायचे. या पद्धतीने मी हा आर्म होल लावून कटोरीचा आकार या साईडनी सुद्धा वाढवून घेतलेला आहे. खूप छान आणि परफेक्ट खोलगट कटोरी बसणार आहे. अजिबात बिघडत नाही, चपटी होत नाही. तुमची कटोरी जर चपटी होत असेल तर तुम्ही या पद्धतीनेच कटोरी कट करा. आता इथे जे मी मापून बघितलं ते पूर्ण राऊंड मापून बघितलेला आहे. जो ब्लाऊजवर आपल्या राऊंड आलेला आहे म्हणजे जिथे आपण क्रॉस पट्टी जोडली, हे बघा इथपर्यंत उंची जेवढी आलेली आहे त्याला राऊंड म्हणतात. तो ब्लाऊज जुना लावून बघायचा, त्याच्या खाली शिलाई मार्जिन पण राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायचे आणि इथपर्यंत आपली कटोरी वाढवून झालेली आहे. शिलाई मार्जिन दोन्हीकडे सोडून आपल्याला 6 इंचाची कटोरी झाली पाहिजे. अशी विभागून मी 3-3 इंचावर खुणा करून मध्ये जो राहिलेला आहे तो आपला टक्स असणार आहे. या पद्धतीने जो मिडल टक्स उंची आहे तेवढीच दोन्ही साईडच्या टक्सवर पण उंची टाकून घ्यायची आहे. आणि मग नंतर आपल्याला इथे कटोरी फायनली आपली कटोरीची उंची झालेली असणार आहे. तर या 2 रेघा खुणा मिळून एक उंचीची रेघ मारून घ्यायची आणि तिकडे काटकोन लावून व्यवस्थित कटोरीची उंची वाढवून घ्यायची. अशा पद्धतीने कटोरी वाढवून झालेली आहे. आता यामध्ये जर तुम्हाला कटोरी कशी वाढवली हे जर लक्षात आलं नसेल तर माझे कटोरी वाढवण्याचे वेगळे सेपरेट व्हिडिओ आहेत चॅनलवर, ते तुम्ही जाऊन बघू शकता. अगदी परफेक्ट कटोरी वाढवलेली मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आणि मी 2-3 प्रकारे कटोरी वाढवते, तर एकाच पद्धतीने असं नाही. ही एक वेगळी पद्धत होती. कोणतीही पद्धत वापरा, तुम्हाला कटोरी एकदम परफेक्टच येणार आहे. तर बघा किती छान पप आलेला आहे कटोरीला. चला तर मग आता आपल्याला क्रॉस पट्टीची कटिंग करायची आहे. तर क्रॉस पट्टीची कटिंग कशी करायची हे पण दाखवते. तर आपल्याला बॅक साईड घ्यायचं आहे आणि फ्रंट साईड घ्यायचं आहे. तर त्या अगोदर चेक करूयात आपण कटोरीची उंची परफेक्ट झाली का.
तर बघा इथे फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा राहिलं पाहिजे, तर आपलं 1 इंच राहते, तर थोडंसं मी छाटून काढलेलं आहे। कटोरी पार्टपेक्षा कटोरीची उंची अर्धा इंच जास्त असली पाहिजे, तरच कटोरी परफेक्ट बसते। आता माझी एकदम जास्त म्हणजे 1 इंच जास्त होती, म्हणून मी थोडीशी कट केलेली आहे। परत एकदा चेक करते राऊंड बरोबर आलेला आहे का, जेवढा आहे जुन्या ब्लाउजवर तेवढा, अशा पद्धतीने चेक करून बघायचंय। आणि आता आपण क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे। तर बघा पाठीमागच्या भागावर कटोरी जोडण्याचा पार्ट मुंड्याकडून अशा पद्धतीने ठेवायचा आणि खून करून घ्यायचे, आणि तिथून खाली जी उंची उरलेली आहे त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आता मला इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन लागतं, तुम्हाला जर 1 इंच लागत असेल तर 1 इंच तुम्ही तिथं वाढवू शकता। जी पण उंची आलेली आहे त्यामध्ये 1.5 इंच प्लस करून क्रॉस पट्टीची उंची टाकायची आणि रुंदी टाकायची कमरेचा चौथा भाग प्लस 2.5 इंच, अशा पद्धतीने क्रॉस पट्टी टाकायचे। तर माझी ही शिलाई मार्जिन पकडून 3 इंचावर उंची आलेली आहे क्रॉस पट्टीची, तिथे मी अशी ही सरळ रेघ ओढून साधारण 3.5 इंचावर एक खून करून अर्धा इंच खाली जायचं आहे आणि मग या पद्धतीने क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा आहे। एकदम परफेक्ट क्रॉस पट्टी सुद्धा बसते, जास्तही होत नाही किंवा कमीही पडत नाही। या पद्धतीने तुम्ही जेमतेम ज्या त्या ब्लाउजची क्रॉस पट्टी काढायला शिकत जा। बघा मी चौथा भाग घेतलेला आहे कमरेचा, तिथून पुढे 2.5 इंच अशी खून करून क्रॉस पट्टीची रुंदी घेतलेली आहे आणि उंची कशी काढली हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे। तर अशी ही क्रॉस पट्टी सुद्धा तयार झालेली आहे। आता आपण बाही कटिंग बघूयात। तर बाही कटिंगसाठी मी 4 फोल्ड केलेला आहे कापडाचा आणि तिथून पुढे आपल्याला ब्लाऊजच्या उंचीनीच ब्लाऊजचीच बाही घ्यायची आणि उंची टाकून घ्यायचे, त्यामध्ये फक्त शिलाई मार्जिन टाकायचं आहे। अगोदर खाली मी दंडघेर टाकलेला आहे, इथे उंची टाकलेली आहे, खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडले आणि वरती अर्धा इंच सोडायचं आहे। या पद्धतीने बाही ठेवून आपण चारी बाजूला खुणा करून घेऊ शकतो आणि मग ती मुंड्याची लाईन किंवा कॅफ हाईट आपोआप निघून जाते। अशा पद्धतीने बघा परत एकदा दाखवते बाही लावून। शिलाई मार्जिन मात्र द्यायला विसरायचं नाही, नाहीतर मग बाही अपुरी होईल, टोकडी पडेल। अगदी परफेक्ट तंतोतंत मुंडा जुळतो। ब्लाऊजची जी कटिंग केली आपण ते आणि बाहीची कटिंग जी करणार आहोत ते दोन्ही मुंडे एकसारखे जमले पाहिजेत, जुळले पाहिजेत, तरच तुमची बाही आणि ब्लाऊज व्यवस्थित बसणार आहे। तर उंचीच्या इथे मी साधारण 3 इंचावर तिरकस खाली अर्धा इंच तिरकस अशी रेघ घेतलेली आहे। तिथून पुढे आपल्याला 1.5 इंचाची जी खून केली तिथे तिरकस रेघ ओढून त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे टेप फोल्ड करून आणि मध्यावर वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच अशी खून करून बाहीच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। अगदी छान आणि मस्त परफेक्ट आकार बसतो हा मुंड्याचा। तर या पद्धतीने आपली ही बाहीची कटिंग सुद्धा झालेली आहे। मी तुम्हाला चेक करून सुद्धा दाखवते आपली बाही किती परफेक्ट कटिंग झाली आहे ती। तर इथे बघा मी आता तुम्हाला चेक करून दाखवते बाही। त्या अगोदर पुढचा पार्ट पण कट करून घेऊया। पुढच्या भागाला जे बाजू लागणार आहे तिथे बाही छाटून घेऊयात। आता इथे मी हा मुंडा लावते पाठीचा आणि बाहीचा मुंडा बघा परफेक्ट फिटिंगला खून मिळालेली आहे आणि वरती बघा परफेक्ट बसले। वर जे उरलेलं आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे, जे शोल्डर जोडणार आहोत आपण अर्धा इंच, ते शिलाई मार्जिन सोडून आपल्याला बाहीचा मध्य लावून घ्यायचा आणि बघा किती तंतोतंत जुळालेले आहेत हे मुंडा। ह्या दोन्ही खुणा बघा अशाच पद्धतीने तुम्ही मुंडा सुद्धा मोजून मॅच होतोय का बघू शकता। तर ही कटिंग कशी वाटली तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडले असेल तर लाईक जरूर करा, शेअर भरपूर करा मित्रमैत्रिणींना। आणि फायनली त्या कटिंगचा हा ब्लाऊज तयार झालेला आहे। स्टिचिंगचा व्हिडिओ पुढचा येईल, भेटूयात पुढच्या व्हिडिओ।